तिकडे जालना जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक पंपांवर गर्दी आहे, तर जालना शहरात नो स्टॉकचे बोर्ड लागल्यामुळे पेट्रोल पंपावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। परिणामी नागरिकांचे हाल होत आहेत। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। जालना शहर आणि ग्रामीण भागामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा नो स्टॉकचे बोर्ड अनेक ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे। जालना शहरातलं हे दृश्य आहे आणि या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते आणि अशा प्रकारचा हा स्टॉक नाहीचा बोर्ड लागल्यामुळे या ठिकाणी पेट्रोल पंपावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय। खरं तर काल रात्रीपासून ग्रामीण भागामध्ये डिझेल मिळवण्यासाठी अनेक शेतकरी कॅन घेऊन उभे होते आणि शहरात देखील रोजच्या दैनंदिन कामासाठी नोकरीसाठी जाणाऱ्या ह्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल डिझेल भेटतं अशा प्रकारची आस असते आणि त्या ठिकाणी येणारे लोक असतात त्यांना आल्या पावली वापस फिरावं लागते। दादा काय आहे, तुम्ही गाडी घेऊन आलेले दिसते? डिझेल टाकायला आलो बरं, मग डिझेलचा स्टॉक नाही। कुठे कुठे फिरलात तुम्ही, कुठे कुठे नाही? आपलं चौधरी नगरला गेलो होतो, तिकडे नाही आणि कारखान्यावर गेलो तिकडे पण नाही। मग आता ही गाडीच आता बघू कुठं भेटतं। अशा प्रकारे शोधाशोध करताना नागरिक दिसत आहेत। या दोन गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत, ज्या प्रतीक्षेत आहेत की कधीतरी पेट्रोल किंवा डिझेल भेटेल आपल्याला। मात्र स्थिती अशी आहे की माझ्या मागे पाहू शकतात की या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना।